शिरपूर येथे दिनांक 12 फेब्रुवारीपासून श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सव सुरुवात झाली असून या यात्रा उत्सवानिमित्त शिरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात घोडा बाजार भरत असून मध्य प्रदेश, यूपी, राजस्थान अशा विविध राज्यातून शिरपूर यात्रा उत्सवात निमित्त मोठ्या प्रमाणावर घोडे बाजार भरत असून लाखोंची खरेदी विक्री केली जाते। कृषी उत्पन्न बाजार समिती येथील खरेदी विक्री प्रमुख श्री स्नेहदीप जैन यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया। शिरपूर येथे 12 फेब्रुवारीपासून खंडेराव बाबा यात्रा उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे आणि यात्रा उत्सव हा पूर्ण तालुकावासियांसाठी नव्हे तर पूर्ण खानदेशासाठी शिरपूर यात्रा उत्सव हा एक ऐतिहासिक असा उत्सव असतो। येथे खंडेराव बाबा यात्रेचं फार महत्त्व आहे। तर आपण आज शिरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी विक्रीचा जो व्यवहार चालतो, खरेदी विक्रीचा जे देखरेख करतात त्यांच्याशी आजपर्यंत शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काय खरेदी विक्री झालेली आहे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। सर, आपण शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यात्रा उत्सवानिमित्ताने आजपर्यंत काय उलाढाल झालेली आहे याबद्दल माहिती द्या। कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूर सन 2024-25 12 फेब्रुवारीपासून आपला हा खंडेराव बाबा यात्रा उत्सव सुरू झाला असून आज अखेर बैलांची आवक 510, त्यामधनं विक्री झाली आहे 353 व त्यांची किंमत आहे 51,05,000 रुपये। गाय या गुराची आवक आहे 10, त्यामधनं विक्री झाली आहे 5, त्याची किंमत आहे 68,000 रुपये। म्हैसांची आवक 59 असून विक्री त्याच्यामधनं 46 झाली आहे, त्याची किंमत आहे 16,06,100 रुपये। रेडाची आवक 5 असून विक्री 5 झाली आहे व त्याची किंमत 21,000 रुपये आहे। तसेच यात्रेचे महत्त्वाचे गुरां म्हणजे घोडा बाजार म्हणून ही यात्रा मोठ्या प्रमाणात प्रख्यात असून घोड्यांची आवक आज अखेर 143 झाली असून त्याच्यामधनं विक्री 59 झाली आहे व त्यांची किंमत आहे 41,67,500 रुपये। सरासरी रोज घोड्यांची 10 नगांपर्यंत इकडं विक्री होत असते, खरेदी विक्रीचा व्यवहार होत असतो व आज अखेर एकूण गुरांची आवक 727 असून त्याची विक्री 668 गुरांची विक्री झाली आहे व त्यांची उलाढाल झाली आहे 1,09,63,100। हे सर्व आज अखेरची उलाढाल आम्ही माननीय तालुक्याचे आमदार साहेब, माजी शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल साहेब, तसेच बाजार समितीचे सभापती केडी काका साहेब, उपसभापती लक्ष्मीकांत पाटील साहेब व यात्रा उपसमितीचे सभापती मिलिंद भाऊ बोरसे तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाने आम्ही गुरांची आवक वाढविण्याच्या व गुरांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहार वाढविण्याचा प्रयत्न करीत आहोत। त्यापासून मार्केट कमिटीला बरेचसे चांगले उत्पन्न येईल अशी आम्ही आशा व्यक्त करतो। धन्यवाद साहेब। तर यात्रा उत्सवामध्ये कृषी उत्पन्न समितीला काय आवक झाली आणि विक्री झाली या संदर्भात आपण माहिती जाणून घेतली आहोत। धन्यवाद सर।